नमस्कार मित्रांनो, आज होतं गणपती विसर्जन. गणपती विसर्जन असल्यामुळे आमचं मन जरासं भावूक झालं होतं. डोळ्यामध्ये अश्रू होते. मग आम्ही गणपतीची आरती केली व गणपतीची बाप्पाचं शेवटचं दर्शन घेतलं आणि गणपती चरणी आम्ही सगळ्यांना सुखी ठेवा आणि आनंदात ठेवा अशी प्रार्थना. गणपती जेव्हा घरी येतो त्यावेळी आपला दिवस कसे जातात हे आपल्या कुणालाच कळत नाही. आमच्याकडे गावी गणपती जेव्हा विसर्जनासाठी घेऊन जातो तेव्हा आम्ही डोक्यावरती घेऊन जातो आणि गणपतीचं ते तोंड आहे ते आम्ही घराच्या दिशेने ठेवलं असतं. त्याचं कारण असं आहे की गणपतीचं पूर्णपणे लक्ष आमच्या घरांवरती राहू दे किंवा आमच्याकडे राहू दे असा अर्थ आहे. त्यानंतर आमच्या भाऊकीचा गणपती बाहेर निघाला. आमच्या प्रत्येकांचा गणपती प्रत्येकजण डोक्यावर घेऊन जात असतात. आमची पायी मिरवणूक चालू झाली. जसं सगळेजण जयघोष गणपती बाप्पाचा जयघोष करत गणपती बाप्पा मोरया म्हणत चालू लागले. आपण मस्त पकवाज घेऊन वाजवत आम्ही चाललो होतो. तर म्हटलं एकदा सगळ्यांचा सेल्फी वगैरे घेऊ आणि सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया असं एकदम आमच्या छोट्याशा मिरवणुकीमध्ये सगळेजण सामील झाले होते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपासून बायकांपासून की मुलींपर्यंत सगळेजण सामील झाले होते. तसं आम्ही गणेशनं गणपती घेतला होता डोक्यावरती. मग आम्ही चालत चालत पुढे चालत गेलो. सगळे गणपती एका ठिकाणी येऊन थांबले होते. सगळ्या गणपती येण्याची वाट बघत होते. तो पण एक छोटा दिसला, छोट्यानं मस्तपैकी वाजवलं. ते सगळे गणपती येण्याची आम्ही वाट बघत होतो. जसे सर्व गणपती एकत्र आले तसे आम्ही चालायला सुरुवात केली. दरवर्षी आमचं गणपती विसर्जन आम्ही नदीला करतो, पण यावेळी नदीला खूप पाणी असल्यामुळे आम्हाला जास्त तिकडे विसर्जन करता आलं नाही. त्यामुळे यावेळी आम्ही तळ्यालाच विसर्जन करायचा निर्णय घेतला होता. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं वाजवत गाजत आम्ही चाललो होतो. सगळ्यांची अशी लगबग अशी चालू झाली होती. तसं आम्ही गणपती घेऊन समृद्ध तळ्यावरशी पोहोचलो. तोपर्यंत आमचा पत्या लागला ताशा वाढवायला. नुसतं बडवत होतं, बडवी की बडवी. तोपर्यंत म्हणलं बघूया पाणी घेते तळ्याला. पाणी तर भरपूर होतं. गणपती विसर्जनाला काय अडचण नव्हती. म्हणलं तर गणपती विषयी बाकी तयार झाले काय. सगळ्यांनी गणपती 2 रांगेमध्ये ठेवले होते. 2 रांगेमध्ये ठेवून आम्ही परत त्याची आरती वगैरे करतो. तसं त्या आरतीची तयारी वगैरे चालली होती. तोपर्यंत झाली आरती चालू. सगळ्या आरती करत होते. तो पण बघूया म्हणलं कोणाची काय रिॲक्शन आहे, कोण काय करते, कोण आरती म्हणते का नाही बघूया म्हणलं. जयराम पाटील काय आरती खाली मान घालून म्हणत होतं. सतीश पाटील काय आरतीच म्हणत नव्हतं. जाऊया पुढं बघूया काय चाललंय. तोपर्यंत आमचं शेजारी आलं. शेजारी निकाळे काय आरती म्हणत होतं काय करत होते ते त्यांनाच माहिती. आता म्हणलं सगळ्या बघूया आता कोण कोण काय काय करायला. तोपर्यंत आमची गँग इकडे उभी होती. जयदेव गँग आहे ही विषय यांचा. त्यांचं नंतर तुम्हाला रिॲक्शन दाखवतो. आता पुढे जाऊन म्हणलं आता वाजवायला लागले कोण, तर आप्पा आणि बाब्या वाजले होते. आप्पान घेतला होता ताशा आणि बाब्याने घेतला होती ढोलकी. आता म्हणलं जाऊया म्हणलं तर जयदेव गँगकडे. जयदेव गँगचे मेंबर एका लाईनीने तिथे उभे होते. सगळेजण आरती म्हणायला लागले होते. सगळे जयदेव म्हणाला. तोपर्यंत सूरज पाटील अध्यक्ष, त्या शेजारी अविनाश, नंतर रोया असं उभे राहिले होते. आता बघूया म्हणलं मागं कोण वैभ्याच्या मागं कडला उभं राहिला तर टी पाटील म्हणजे शक्तिमान, गंगाधरी शक्तिमान आहे. मग देवराज, कौशिक पाटील आणि किरण पाटील एकासोबत उभं असतात. बाकीचे मेंबर एका लाईनीने उभं राहिले होते. मग आता म्हटलं बाकीचं काय करतात बघूया. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं जोरात म्हणत होते. तो एक गारानं चालू केलं. अण्णाने आमच्या गारानं चालू केलं. प्रत्येकजण आपलं गारानं घातल्याने की सगळ्यांना सुखी ठेव, गावाला आमच्या सुखी ठेव, आलेली गिरापिडा टळू दे असं म्हणून आम्ही सगळ्यांनी गारानं घातलं. सगळ्यांनी उभे देवा महाराजा असं म्हणायला तयार होते. तसं झालं. तसं आम्ही एकदम शेवटचं गणपतीचं दर्शन घेऊया आणि गणपती विसर्जनाला जातील. आता त्याचे गणपतीचं दर्शन आधी घेऊ. सगळ्या गणपतीवरनं एक आपण नजर टाकली शेवटची. मग प्रशांत पाटलांनी गणपती पहिला उचलला आणि विसर्जनासाठी घेऊन निघालेत. तोपर्यंत आमचं गणेश बाणे आणि विषय चालू तयारच होते तू बुडायसाठी गणपती विसर्जनासाठी. पोरांनी आपले कपडे काढलेत आणि नदीत गेलेत. नदीत होतं केंद्र मारण्याचं. कधी जाऊन आता घास उठते काय माहिती. आता जिथं कमी तिथं आम्ही अशी आमची पोरं असतात. विशेष हार्ड त्यांचा. तोपर्यंत सगळेजण बसले होते. आता मिळणार सगळ्यांनी महाप्रसाद. त्यामुळे सगळे झाले होते खुश. प्रसाद मिळणार त्यामुळे सगळेजण एका लाईनीन बसले होते. आता म्हटलं जाऊया प्रसाद कितपर्यंत झालाय बघूया. आता आमच्याकडे कसं असते सगळेजण आणतात हे सगळ्यांचे फळं वगैरे असतात ते एकत्र केली जातात आणि नंतर ते कापून वगैरे घेतात. तोपर्यंत अण्णांनी दाखवला मोदक नाचवत मस्तपैकी. तोपर्यंत सगळे प्रसाद वगैरे तयार झाला होता. आता प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू होईल थोड्या वेळात. तोपर्यंत आमचं महिला मंडळ पण प्रसादाची वाट बघत होतं. कधीपासून पूजा आमच्या ठिकाणी लगेच स्माईल द्यायला तयार. कुठं दिसली तरी स्माईल देते. मग पाठ सगळे मोकळे झाले होते. कसं तरी वाटत होतं. सगळ्यांनी आपापला प्रसाद घेतला. आधी व्हिडिओ चालू ठेवला कारण डबल कोण घेतं हे बघायचं होतं मला. ह्यामध्ये व्हिडिओ सगळं दिसणार होतं कोण डबल करतं. आमचा निकाळे बंधू लगेच डबल घेणार आम्हाला माहीत आहे. हे परत कुठं तर दिसेल व्हिडिओमध्ये. विषय आहे का याचा. सगळ्यांनी आपलं प्रसाद सगळ्यांनी रिॲक्शन दिला. सगळ्यांनी हाय करत होते.
वाटेल पण भारी मेंबर उभं केलं होतं आमच्या इथं. त्यामुळे ते काय किती देतील याची गॅरंटी नाही असा विषय होता. प्रत्येकाला प्रसाद वगैरे मिळाला. आता म्हणलं आपण पण प्रसाद घेऊ. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.